विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची सामाजिक शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. नक्की सराव करा. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयाला आली. दुसरा आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे मत कार्ल मार्क्स या तत्वज्ञानाने मांडले आहे. आणि ब प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. तर आपल्याला इथे 2 नंबरची जोडी यामध्ये चुकीची आहे. दुसऱ्यामध्ये पाहूया, दशावतार त्यागराज ही जोडी चुकीची आहे. आणि तिसऱ्यामध्ये जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार ही जोडी चुकीची आहे. प्रश्न दुसरा पाहूया, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुढील संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. ऐतिहासिक पर्यटन, क्रीडा पर्यटन, भौगोलिक पर्यटन आणि आरोग्यविषयक पर्यटन. इतरही प्रकार तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया, पुढील कालरेषा पूर्ण करा. भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे: 1985 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, 1987 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, 2012 पश्चिम घाट आणि 2014 ग्रेट हिमालयन पार्क. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे आपल्याला. गुणवैशिष्ट्ये: ललितमध्ये आपल्याला उत्सव प्रसंगी देवतांकडे मागणे मागितले जाते आणि भारुड यामध्ये आध्यात्मिक व नैतिक शिकवण देण्यासाठी. आणि उदाहरणे आहे, ललित याचं उदाहरण आहे गोवा आणि कोकण, आणि भारुड याचं उदाहरण पाहूया, संत एकनाथ आणि संत नामदेव यांची भारुडे. आता ब प्रश्न आहे, थोडक्यात टिपा लिहा. यामध्ये स्थलकोश या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येथे दिलेलं आहे. टिपा लिहा मधील हा प्रश्न आहे. याचा सविस्तर अभ्यास करा, सराव करा. पुढचा प्रश्न टीप पाहूया, प्राच्यवादी इतिहास लेखन. कोणतेही 2 लिहायचे आहेत आपल्याला. 2 मार्कासाठी 1 टीप अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. प्रत्येक प्रश्नाचा व्यवस्थित सराव करा. याचंही उत्तर दिलेलं आहे. आणि तिसरी टीप पाहूया, वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. या प्रश्नाचंही उत्तर दिलेलं आहे. उत्तरे वाचून तुम्ही सराव करा. सर्वच वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही प्रश्न आणि उत्तरे व्यवस्थित वाचून सराव करा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे आहेत आपल्याला. यामध्ये पहिलं आहे, फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणत. हे विधान आपल्याला स्पष्ट करायचं आहे. 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न पाहूया, यामधील चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. या प्रश्नाचंही उत्तरही तुम्हाला येथे सविस्तर दिलेले आहे. त्याचाही व्यवस्थित सराव करा. या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा, म्हणजे या वर्षीची येणारी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असेल हे तुम्हाला नक्कीच समजेल आणि पेपर सोपा जाण्यास मदत होईल. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा. पुढचा प्रश्न आहे, खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे. शेवटचा 4था प्रश्न आहे. त्यामधील जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे उत्तर आपण सविस्तर लिहायचं आहे. आता पाहूया प्रश्न 4. खाली आपल्याला उतारा दिलेला आहे. त्याचं वाचन करून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? मेजर ध्यानचंद. दुसरा प्रश्न आहे, भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय क्रीडा दिवस. आणि शेवटचं उत्तर आपल्याला इथे पॅरेग्राफमधून हे उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे. कामगिरी थोडक्यात लिहायची आहे 2 मार्कासाठीची. हे आपल्याला उतार्यामधून याचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. प्रश्न 5 आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. 3 मार्कासाठीचा प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे. 3 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. उत्तर सविस्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न पाहूया, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला इथे दिलेलं आहे. पुढील सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर दिलेली आहे. ते प्रश्न आणि उत्तर वाचून प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा, म्हणजे तुम्हाला या वर्षीची प्रश्नपत्रिका कशी असेल याचा नक्कीच सराव होईल. व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचून तिचा अभ्यास करा. आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत 2 मार्कासाठी.
पहिली रिकामी जागा आहे 73 व 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. आणि दुसरी रिकामी जागा आहे जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. पुढील विधाने चुकी बरोबर. प्रश्न 7 आहे. कोणतेही 2 लिहायचे आहेत 4 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येकी 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात या उदाहरणाचा आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होती हे विधान चूक आहे आणि याचं कारणही तुम्हाला इथे सविस्तर दिलेलं आहे. आणि तिसरं पाहूया ग्राहक चळवळ अस्तित्वात आली हे विधान बरोबर आहे आणि याचं कारणही येथे दिलेलं आहे. यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न 8 आहे. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1-2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि हक्काधारित दृष्टिकोन या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे दिलेली आहे, ती पाहून व्यवस्थित सराव करा. आता पाहूया पुढचा प्रश्न. त्याआधी एक लाईक नक्की करा. ही प्रश्नपत्रिका आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा आणि व्यवस्थित सराव करा. पुढे पाहूया ब दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्या निश्चिती, उमेदवारांकडून नामांकन पत्र व त्यांच्या अर्जाची छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी आणि शेवट निवडणुकी संबंधीच्या वादांचे निराकरण. आता ब दुसरा प्रश्न पाहूया. यामधील पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, जमातवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि सामाजिक आव्हाने. आणि शेवटचा 9वा प्रश्न आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक लिहायचं आहे. आपल्याला 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. या दोनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे दिलेली आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीची सामाजिक शास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली. व्यवस्थित सराव करा आणि ही प्रश्नपत्रिका नक्कीच शेअर करा. धन्यवाद.